पहिलाच पुरोगामी महाराष्ट्राचा खरा चेहरा शाहू, फुले, आंबेडकर या सर्व महात्म्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याच राजकीय पक्षाचं पान सुद्धा हलत नाही इथं. पण हो, हे फक्त नावापुरतं. समाजामध्ये त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची मानसिकता कोणत्याच राजकीय पक्षात नाहीये. संतांनी दिलेली शिकवण जर आपण स्वीकारली असती तर पाण्याच्या प्रकरणावरून माणसं मेणबत्ती सारखी पेटवलीच नसती. गायरानाच्या प्रकरणावरून माणसांचे मुर्दे आम्ही पाडलेच नसते. ज्या देवळात आम्ही देवापुढे भक्तिभावानं नतमस्तक होतो त्याच देवाला साक्षी ठेवून भजनाच्या टाळांनी माणसांची टाळकी आम्ही फोडलीच नसती. कणकण में है भगवान असं मानणाऱ्या समाजानं इतरांच्या आया बहिणींच्या शरीराची विटंबना केलीच नसती. संतांनी दिलेले अमूल्य विचार आम्ही फक्त भजनांपुरते मर्यादित ठेवले. तुकाराम महाराजांच्या न घडो कोण्याही देहाचा मत्सर एवढी एकच ओळ जर आम्ही आचरणात आणली असती तर खैरलांजीची माती अत्याचाराच्या चिखलात नासलीच नसती. आणि एवढं सगळं होऊनही आम्ही नकट्या नाकानं तोंड वरती करून बोंबलतोय हा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून. अरे हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सुराज्य यावं म्हणून शिवबांनी आपलं शिर हातावर घेऊन शत्रूंशी लढे दिले. हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शूद्राच्या उन्नतीसाठी महात्मा फुलेंनी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं. हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये समतेसाठी शाहू महाराजांनी आरक्षणाची निर्मिती केली. हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवून तमाम दलित बांधवांना गुलामगिरीतून मुक्त केलं. पण आज या सर्व महात्म्यांचा विश्वासघात करणारी भांडवळं मोकाट वावरतायत. आणि तुम्हाला सांगतोय संस्कृती. अरे संस्कृती मधल्या वेगळ्या वाटणाऱ्या घटनांना बेंबीच्या देठापासून ओढून सांगत या देशातील भाबड्या लोकांना संमोहित करण्यात आणि मूर्ख बनवण्यात इथल्या परंपरावाद्यांनी शतकानुशतकं घातली. आम्ही दगडातही देव पाहतो, सापालाही दूध पाजतो, गायीत तर 33 कोटी देव पाहतो. फक्त माणसामध्ये माणूस पाहत नाही रे.